मेहता का उल्टा चष्मा. हा ऐका ऐका ऐका, तर सरप्राईज आहे पावभाजी. या घेऊन या. होय होय, क्या बात आहे. आजपासून काम सुरू झालंय, त्यामुळे आई आणि बाकीच्या आंटी थकल्या असतील, म्हणून आजोबा आणि टप्पू सेनेने मिळून या सरप्राईज पार्टीची प्लॅनिंग केली. हो हो बापूजी. अरे बाबा, सरप्राईजचं कारण तर कळलं. आता वाट बघण्यात काहीच कारण नाहीये. चला तर जेवणावर तुटून पडूया. हो हो, चला चला चला. थांबा बाबा, नो थांबा, सगळ्यांनी थांबा. काय चला चला, आधी बायका आणि मुलं जातील. हो बरोबर बरोबर. वा वा बापूजी, हा हा. बरोबर आहे. हो, हो, बरोबर आहे. आम्हा महिला मंडळासाठी ना एकदम झणझणीत पावभाजी. हो दादा, आता जरा डबल बटर लावा. अरे अगदी डबल बटर लावा. डबल बटर लावा. डबल बटर? हा. अंजली वहिनींच्या 1 महिन्याच्या मेहनतीवर एकत्रपणे टाकता. अरे जेठालाल, तू माझा मित्र आहेस की शत्रू? बाकीचे 29 दिवस मी काय खातो अरे तुला चांगलं मस्करी करतोय. डबल काय, चौबल बटर घ्या. टाका टाका दादा टाका. अरे वा. अरे वा, खूपच मस्त आहे ना. मस्त. अरे बाबा, एक पाव दे ना. हो, घ्या. ओय पप्पू, हा ओय माझ्यासाठी सुद्धा एक पाव घेऊन ये. हा बाबा, एक पाव अजून दे. हो घे. ओ पिढू, तुझे सुद्धा पाव संपलेत ना, तू सुद्धा घे. हा नाही, ठीक आहे ठीक आहे, पुरे. अरे काय ठीक आहे, ते इकडे. थांब जरा. हा, थांब. हे, हा घे. हा तू घे, हा मी घेतो. अरे अरे सोडी. खा खा खा, मस्त एकदम पावभाजी. अरे तुम्हाला हवाय? वा. बाबा, एक पाव अजून दे मला. अच्छा. अरे पोपटलाल, हा माझ्यासाठी 2 मसाला पाव सांग. हा बाबा, अजून 2 मसाला पाव दे. चला पाव देतो. पोपटलाल, माझ्यासाठी चोर. हो आणि जरा तिखट सांगा. हातीभाऊ, तुम्हाला तिखट पाहिजे? हो, तिखट चालेल आणि बटर सुद्धा जरा जास्त लावायला सांग. हा, माझ्यात सुद्धा जरा बटर सांग. ओके बाबा, एक 2 मसाला पाव एक्स्ट्रा बटर मारून आणि 4 मसाला पाव एक्स्ट्रा बटर मारून. बापूजी, तुम्हाला काही पाहिजे का? हो, आणि ए मला एक- डब्या, माझ्यासाठी पण एक पाव घेऊन ये. हो, एक अजून एक पाव दे. हा बाबा. मसाला की मग बटर? नाही नाही, साधावाला. साधा साधा साधा. हे घ्या. आणखी कोणाला काही पाहिजे का बाबांना? आधी इतकं तर घेऊन ये, मग बाकीचं सांगतो. आधी घेऊन ये. थँक्यू. आण बाबा हे घे मसाला बाबा. पाव. जेठालाल, 1 मिनिट. हे घे जेठालाल तुझं. बरं, बरं, बरं. आधी हाती बसून भाऊ, घे. हे तुमचे. देव हा, करो ते- तुझं लग्न लवकर होईल. मी तर अहमदाबाद मधल्या माणिक चौकात पोहोचले. मज्जा आली आणि थकवा सुद्धा गेला. हे सगळं झालं टप्पू सेनामुळे. मित्रांनो, आपल्या पार्टीची आयडिया तर एकदम सक्सेसफुल झाली. बघा ना, आपले आई बाबा किती खुश आहेत. हे फ्रेंड्स, आपण अशी सरप्राईज पार्टी आणखी एकदा करूया आपल्या नवीन क्लब हाऊस मध्ये, है ना? अरे बाळांनो, आता गप्पा नंतर मारा, आधी पावभाजी खाऊ. मज्जाच आली भाऊ. एक काम करा, 2 डबल बटर वाला पाव हो द्या. साहेब. हा. भाऊ, मला 2 विदाउट बटरचे पाव द्या. अच्छा, ठीक आहे. मी सुद्धा बबिताजी बटर तेल या सर्वांपासून दूरच राहतो. हे घ्या तुमचे डबल बटर वाले पाव. अरे माझं नाही आहे, हाती भाऊच आहे. द्या द्या, मी देईन ठीक आहे, त्यांना. ठीक आहे. हा. हाती भाऊ जास्त येऊ शकत नाही ना इथे, ओके. म्हणून म्हटलं तुम्ही बसा, मी घेऊन येतो तुमच्यासाठी. थँक्यू भाऊ. थँक्यू.
लवकर बटर वगैरे टाका जरा थोडस. थँक्यू. डबल बटर वाला पाव खातोयस? नाही ते यांनी सांगितलं खूप चांगलं बनवतात. त्यांची इच्छा होती म्हणून मी चाकून बघतोय जरा. सॉरी. खाऊन घे. खाऊ. अरे बाबा थँक्यू थँक्यू. भाऊ मला सुद्धा एक बटर वाला पाव दे. झणझणीत बनवली होती ना, नाकातच पाणी यायला लागलं. एक मिनिट माधवी वहिनी, तुम्हीच सांगितलं होतं पावभाजीवाल्याला की महिला मंडळाची जरा तिखट बनव. मजा आहे अंजली वहिनी. खरोखर आपले टप्पू सेनाने खूप मस्त काम केलंय. माझ्या मते बबिताजींनी सुद्धा. मी काय केलं? अरे तुमच्या भावामुळे सर आपल्या घरातलं काम असं एकत्र असं सुरू झालं. आणि सप्तरंगी भाऊचं काम तर एकदम फटाफट सुरू झालंय. मला वाटतं 10-15 दिवसातच आपल्या सर्वांच्या घराचं रेनोव्हेशन झालं असणार. अय्यर भाऊंचा मेवण्याला मानलं पाहिजे नाही. किती वेगाने कार्याला सुरुवात केली. काय बरोबर, अगदी बरोबर. अरे मित्रांनो, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? की तुला कधी आली? जेठालाल, की म्हणजे काय? पंजाबीमध्ये कायला की असं म्हणतात. हो, तुला पंजाबी सुद्धा येते? हो येते. ते काय ना, सोडी बाजूला राहतो ना, तर घरात इतक्या मोठमोठ्याने बोलतो की मी शिकलो. अरे भावांनो, अरे भावांनो, अरे हो, याला ऐकलं पाहिजे. मित्रांनो, मी हे सांगत होतो की मला माहित नाही की तुमच्या लोकांच्या एक गोष्ट लक्षात आली की नाही, पण माझ्या मात्र आली आहे. काय बाबा, ते तर सांग. बाबा, सोसायटीच्या कामासाठी सोसायटीवाल्यांचे मेवणे खूप लकी येतात. म्हणजे जेव्हा सोसायटीचं रिनोव्हेशन आपण बाहेरून केलं होतं तेव्हा सगळं काम जेठालालचा मेवणा सुंदरलालनी केलं होतं. आणि आता जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन करतोय ना, तर सगळं काम अय्यर भाऊंचा मेवणा सप्तू बाबू सांभाळतोय. बरोबर आहे. ओय करेक्ट आहे पप्पू. ओय, आता आपल्या सोसायटीत काही पण काम असेल ना, तर सगळ्या आधी आपापल्या मेवण्यांना कॉल करूया, ठीक आहे? आणखी एक गोष्ट, आपल्या सोसायटीत पहिल्यांदा असं घडतंय की काम, संकट, टेन्शन आणि काळजी शिवाय होत आहे. एकही विघ्न येत नाही. अगदी बरोबर आहे. हो, ये सोसायटीच्या रेनोव्हेशनचं कार्य असंच शांतपणे पार पडलं पाहिजे. काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. अरे अय्यर भाऊ शांतपणेच होणार. सत्पू भाऊ बबिताजींचे भाऊ आणि तुमचे मेवणे आहेत, मग सगळं शांतपणेच होणार. पण आज सकाळी एक टेन्शन देणारी गोष्ट घडलीये. काय काय घडलं? बाबा, आज मुहूर्तावर माझ्या हातून नारळ नाही फुटला. कामगारांनी हातोड्यावर नारळ आपटून फोडला. अरे पोपटलाल, या टेन्शन घेण्यासारखं काय? शेवटी नारळ तुझ्या घरात फुटलाच ना. पण मेहता साहेब, नारळ माझ्या हाताने नाही तर कामगारांच्या हाताने फुटला ना. ही तर अजून चांगली गोष्ट आहे पोपटलाल, की नारळ श्रमिकांच्या हातून फुटला. काम अजून चांगलं होईल. आता समीक कोण आहे? जेठालाल, समिक नाही, श्रमिक, श्रम करणारा कामगार. बरं, पोपटलाल, टेन्शन देणं घेणं सोडा, काम एकदम मस्त आहे. अगदी बरोबर आहे. जसं आजचं जेवण मस्त होतं. दया, आज पावभाजी खायला मज्जाच आली ना? खायची तर मजा आली, पण झोपायचं काय करायचंय? काय करायचं म्हणजे? अरे मला असं म्हणायचं की झोपणार कसे? जसं आपण नेहमी झोपतो, डोळे मिटून. टप्पूचे पप्पा नेहमी डोळे बंद करण्यासोबत दरवाजा सुद्धा बंद करायचो. आज बघा, दरवाजाच नाहीये. अरे दरवाजा कसा, पूर्ण भिंतच नाहीये. हो, मग काय टेन्शन काय आहे? अरे टप्पूचे पप्पा, टेन्शन काय? अरे आपण असे झोपलेले असणार आणि अचानक बापूजी आले तर काय होणार? मग एक काम करूया, 2-3 मोठ्या चादरी एकत्र करून एक मोठा पडदा बनवूया आणि लटकावून टाकूया. बरं, तसेच काहीतरी करावं लागेल. हे कोण आहे तिथे? जेठ्या, मी आहे. बापूजी, या बापूजी या. सुनबाई आहे. हो, आहे ना बापूजी. दया, बापूजी आले आहे. बापूजी बोला. सुनबाई, उद्या सकाळी मी लवकर उठून आमच्या यंग गोल्ड ग्रुप सोबत अंबे मातेच्या देवळात दर्शनासाठी जाणार आहे. बापूजी, तर बापूजी तुम्ही मला सांगा किती वाजता जायचंय, मी तुम्हाला चहा बनवून देईन.
अगं नको नको सुनबाई, तू काळजी करू नकोस. चहा नाश्ता आम्ही वालजींच्या घरी करणार आहोत. ठीक आहे बापूजी. चला. ओके बापूजी, शुभरात्री. हा. चल आण 2-3 चादरी आण, पटकन पडदा बनवूया. पडदा बांधून सुद्धा. अरे दया, काळजी नको करू. बापूजी जेव्हा येतील असेच सिग्नल देऊनच येतील. सिंगल. होय, त्याने नाही का असा आवाज केला ना, तोच सिग्नल. काय आहे, आजही छोट्या छोट्या घरात लोक सहकुटुंब एकत्र राहतात ना, तर मोठ्या माणसामध्ये असा आवाज करायची पद्धत आहे. त्यांनी काय मर्यादाचं पालन होतं. अच्छा. चल पटकन 2-3 चादर दे, म्हणजे त्याचा पडदा बनवून टाकू. हे घे. बस खुश. खुश. बस तर मग. आजा मेरी बाहों में आ. आई आई काय झालं पप्पा? मी पाणी आणू? अरे पाणी सोड, तू इथे काय घ्यायला आलायस? घ्यायला नाही पप्पा, आईला काहीतरी सांगायला आलो होतो. हा बाळा. आई उद्यापासून मी कॉलेजला लवकर जाईन ना, कारण मला प्रोजेक्टचं काम आहे. ठीक आहे बाळा. ओके, गुड नाईट आई. गुड नाईट पप्पा. टेक केअर. बाय बाय. बाय. बघितलं टपूचे पप्पा, टपूने खो खो आवाज करून सिग्नल नाही दिला, उलट तुम्हालाच खोकायला लागलं. जोवर रेनोव्हेशनचा काम चालू आहे तोपर्यंत थोडं सांभाळून राहावं लागणार. सतरंगी भाऊ, या रेनोव्हेशनचं काम पटकन करते तर बरं होईल. पटकन काम बरं होईल ना, असं काय बघताय तुम्ही? हॅलो. हा बोला. अरे बापरे, अचानक झालं. अरे बापरे, खूपच टेन्शनच आहे. अरे आजच मी गोकुळधाम मध्ये काम चालू केलंय. मी असं अजिबात नाही करू शकत. अजून कोणी? काय दुसरा काय पर्यायच नाहीये. म्हणजे मला हे काम बंद करावं लागणार. ओके ठीक आहे. आता गोकुळधामवाल्यांचं काय होणार? ऍड्रेसवर तर गोकुळधाम सोसायटीच लिहिलेलं आहे. आता हे सामान कोणाचं आहे कसं काय कळणार रे? दादा ऑन वाजवा, जो उठून येईल त्याला आपण विचारून घेऊ. हा ठीक आहे. उठ ना. काय झालं? हे इतक्या मोठ्याने हॉर्न कोण वाजवतंय? हे नक्की सोडीचा टीव्ही चालू असणार. अरे सोडी, टीव्हीचा आवाज कमी कर रे बाबा. भिडे भाऊ, टीव्हीનો आवाज નથી, सोसायटी कंपाऊंड मध्ये कोणाच्या तरी हॉर्न वाजवण्याचा आवाज येतोय. आता यावेळी कोण असणार? काय माहित? ओय, कोण आहे जो इतक्या रात्री माझा मार खायला आलाय? रोशन, रागव नको रे. तुम्ही भडकू नका. अगं पण ही काही वेळ आहे का इतका हॉर्न वाजवायची? अरे शांत व्हा, आपण जरा बाल्कनी मध्ये जाऊन बघूया. अरे अरे ओ भाऊ, कोण आहे ती लोक? काय हॉर्न वाजवत आहेत? मला काय माहित आता. अरे कोण आहे बाबा? ओय मंद माणसा, ओय ऐकू येत नाहीये का तुला? का वाजवतोय हॉर्न? हो तेच. ओ भाऊ, अरे त्याला काहीच ऐकू येत नाहीये, इतक्या मोठ्याने हॉर्न वाजवतोय तो. चला खाली जाऊन बघूया. चला. होय, हेच करावं लागेल. याला खाली जाऊन समजावं लागेल. चला. काय त्रास आहे यार. खाली या, खाली या. चला खाली जाऊया. चल. अहो भाऊ, हा हॉर्न बंद करा. दूर. अरे का हॉर्न का
अरे बाबा इतक्या रात्री कोणी एवढ्या मोठ्याने हॉर्न वाजवतं कशाला मुद्दाम हॉर्न वाजवताय हो, काय झालंय बाबा साहेब मुद्दाम हॉर्न नाही वाजवत आहे, काम आहे म्हणून वाजवतोय. हो मग बाबा ज्याच्याकडे काम आहे त्याच्या घरी जाऊन हॉर्न वाजव ना. ओय तू काय बोलतोस पोपू? ओय हॉर्न बाहेर काढला तर वाजणार कसा? ओय त्यासाठी बॅटरी लागते, कनेक्शन लागते, कळलं? चुडी भाऊ झोपेतच वाटतं. तू झोपेत आहेस, बरोबर बोलतोय. सॉरी. अरे हॉर्न म्हणजे बेल. अरे मला असं म्हणायचं की ज्याच्याकडे काम आहे त्याच्या घरी जाऊन बेल वाजव ना. उगाच सख्या सोसायटीला का त्रास देतोयस? नाहीतर काय. हो. ते काय ना साहेब, पत्ता देणाऱ्याने ऍड्रेसवर फक्त गोकुळधाम सोसायटीच नाव लिहिलं होतं. आता हे सामान ज्याचं आहे त्याला तर आम्हाला द्यावंच लागणार ना. हो ते तर आहे. असं कसं गोकुळधाम सोसायटी? एक मिनिट. तुमच्या या ट्रक मध्ये काय आहे? म्हणजे रेती, सिमेंट, वीट वगैरे आहे का? हो साहेब. म्हणजे तुम्ही रेवतीलाल रेतीवाल्याकडून तर नाही आलात? हो साहेब. ओहो, म्हणजे मेहता साहेब हे सगळं आपलंच सामान आहे. कमाल आहे साहेब, सगळं सामान तुमचंच आहे तरी सुद्धा तुम्ही सगळे माहित नसल्यासारखे उभे ही होता. काही वेळ आहे का डिलिव्हरी करायची? उद्या सकाळी केलं असतं तरी चाललं असतं, इतकी अर्जन्सी. ते काय ना साहेब, आम्हाला सामान लोड करण्यामध्ये उशीर झाला, मग वाटेत टायर सुद्धा पंक्चर झालं, म्हणून आम्हाला इथे यायला उशीर झाला. बबिता, सप्तरंगीने तुला सांगितलं होतं का तो आता सामान पाठवतो आहे? नाही असं तर काही सांगितलं नव्हतं त्याने. नाही, इनफॅक्ट सप्तरंगी भाऊंनी सांगितलं होतं की ते आधी शेड बनवतील कंपाऊंड मध्ये आणि मग सामान ठेवतील. आता हे सामान ठेवणार कुठे? मी लगेच सत्तूला फोन करते. हं. अय्यर तू फोन आणलायस फोन- का? मी घरातून घेऊन येते ना फोन. थँक्यू अंजली बाईनी. बोलणं झालं म्हणून कळलं तरी करा ना. बबिताजी फोन करून घ्या. हो थँक्यू सो मच. आपके द्वारा डायल किया हुआ नंबर अभी बंद है, कृपया थोड़ी देर बाद कोशिश करें. आय एम सो सॉरी. सतूचा फोन स्विच ऑफ येतोय. अय्या. मग आता काय करायचं? माझ्या मते आपण एक काम करूया, आपण रेवतीलालला फोन करूया आणि सांगू की हे सगळं सामान परत घेऊन जा. आमच्या सोसायटीत जेव्हा शेड बनेल तेव्हा सामान पुन्हा डिलिव्हर कर. हो बरोबर आहे. हा, तुम्ही जरा तुमच्या शेडचा नंबर द्या प्लीज. हो भाऊ. काहीच फायदा नाहीये साहेब, आमचे शेट आजच दुकान रिकामी करून बाहेर गावी गेले आहेत. हो साहेब. एक तर इतक्या रात्री तुम्ही माल घेऊन येता, त्यात तुमच्या शेड सोबत बोलू सुद्धा नाही शकत. काय त्रास आहे बाबा हा? यावेळी आपल्याला वाद नाही घालायचा आहे. आता आपल्याला विचार करायचा की पुढे या सामानाचं काय करायचं साहेब आहे. तुम्हाला जे करायचंय ते करा, आम्हाला मोकळं करा. फक्त सांगा सामान कुठे खाली करायचंय. तुम्ही एक काम करा भाऊ, सगळं सामान उतरवून आता इथे ठेवा, नंतर विचार करतो कुठे काय ठेवायचं. आणि तोवर आपण सप्तरंगी भाऊंशी बोलायचा प्रयत्न करूया. तुम्ही बोला ना. तुम्ही चला. बबिताजी फोन लागला? फोन अजूनही स्विच ऑफ येतोय. इधर दौड़ा है उधर दौड़ा है, ये जीना यारों दौड़ा है. कोई आगे है कोई पीछे है, बस भागम भाग है दौड़ा है. सप्तूचा नंबर अजूनही बंद येतोय. एक काम करूया, आता हे सामान इथेच ठेवून घेऊया. सकाळी सप्तरंगी आला की मग तो योग्य जागी ठेवून घेईल. अरे पण त्याचा फोन कुठे लागतोय? अरे काही लोकांना सवय असते ना फोन बंद करून झोपण्याची. तर सत्तू भाऊ पण फोन बंद करून झोपले असेल. आणि तसंही सांगितलंय ना सकाळी 9 वाजता येईल ते. अरे वा, वीज कडकडते. म्हणजे नक्कीच पाऊस पडेल. खूप दिवस झाले ना पाऊस नाही पडला, मज्जा येईल. अरे काय मजा येईल दया वहिनी. आता पाऊस जर आला तर आपलं सगळं सामान खराब होईल.
हो आपलं खूप मोठं नुकसान होईल. दया अरे चला बाबांनो चला, पाऊस सुरू व्हायच्या आधी आपल्याला ही सगळी पोती उचलून घरात नेऊन ठेवायला लागतील. बापूजी सिमेंटची पोती उचलून उचलून घरात कसं ठेवू शकणार? कठीण आहे पण करावं लागेल. हो आजोबा, टप्पू सेना तुमच्या सोबत आहे. शाबास शाबास. हो आता करावंच लागणार आहे. काय चला चला बघू. आय एम सो सॉरी, माझ्या भावामुळे तुम्हाला सगळ्यांना प्रॉब्लेम झालाय. नाही नाही बबिताजी, असं बोलू नका. सत्पू भाऊंची काही चूक नाहीये. अरे ते तर नेहमी आपल्या सगळ्याचं चांगलंच भलंच करतात. ते तर काय झालं, ज्याचं सामान होतं त्याला बाहेर गावी जायचं होतं तर तो निघून गेला. तो गेला बाहेर गावी, सामान आलं गोरेगावी. हो जेठा भाऊ एकदम बरोबर बोलतायत. मलाही असंच वाटतंय की सप्तरंगी भाऊला माहीतच नसेल की सामान आज येणार आहे ते. बरोबर आहे. हो पण सप्तरंगी आज इथे असायला हवा होता. त्याचा फोनही लागत नाहीये. चला बाबांनो, आता जे काही झालं ते झालं. आता तुम्ही सगळ्यांनी जाऊन आपापल्या घरी झोपा. हं? आणि बाबा भिंडी मास्तर, उद्या सकाळी सप्तरंगी आल्या आल्या सगळ्यात आधी शेड बनवून घ्या. हं? एक मिनिट थांबा जरा. अरे आता काय आहे बाबा? जेठालाल, आता तर आपण फक्त सिमेंटच्या गोण्या इथे ठेवल्या आहेत, ही रेती इथे पडलेली आहे, विटा आहेत, प्लायवूड आहे, हे पण ठेवावं लागेल ना सगळं. आता काही नाही बाबा. सिमेंटच्या गोण्या उचलून उचलून कंबर कडक सिमेंट सारखी कडक झाली आहे. उद्या उद्या आता उद्या करू आपण. जेठालाल, ही रेती इथे राहिली तरी चालेल, पण प्लायवूडचं ठेवावं लागेल ना. अरे अरे, इतके मोठे ते प्लायवूड वर घरापर्यंत कसे घेऊन जाऊ शकतो भाऊ? हा प्लायवूड इथे आपण नोटीस बोर्ड कडे ठेवूया आणि एक काम करूया, ही जी रेती आहे त्याच्या चारी बाजूला विटा लावून ठेवू, म्हणजे पावसाने वाहून जायचा त्रास होणार. हो आता शेड नसेल तर हे सगळं करावं लागेल ना भाऊ. विटा आम्ही ठेवून देतो. हो चला. शाबास शाबास. चला बाबांनो चला, पाऊस सुरू व्हायच्या आधी आपण हे सगळं ठेवून देऊया. चला. चला. अरे बाबा, कष्ट तर पडले पण सगळं सामान योग्य जागी ठेवलं आपण. बरोबर आहे. हे सगळं तुमच्यामुळे झालं मेहता साहेब. माझ्यामुळे? नाहीतर मग काय, तुम्ही म्हणाला होतात ना की चला यावेळी काही विघ्न नाही येता, शांततेने मस्त काम होते. लागली तुमची नजर. अरे अरे बाबा, मी तर आधीच सांगितलं होतं अपशकुन झालाय म्हणून. नारळ फुटला नाहीये, विघ्न तर येणारच. आय एम सो सॉरी एव्हरीवन. हा सगळा प्रॉब्लेम माझ्यामुळे झालाय.
माहित नाही सप्तू आता कुठे येते. अरे बबिताजी असा का विचार करताय तुम्ही? प्लीज, तुमच्यामुळे काही नाही. तुम्हाला थोडीच काही माहिती आहे की सगळं असं होणार आहे. असा विचार करू नका. तुम्ही काही चूक केली नाही. हो बबिता बेटा, सकाळी सप्तरंगी आला की सगळं नीट होऊन जाईल. हो काही हरकत नाही, काही नाही हो जी. बी पॉझिटिव्ह. आणि या सगळ्यामुळे आपल्या सगळ्यांचा व्यायाम पण झाला ना. हो ते पण आहे. चला चला आता जाऊन झोपूया. उद्या सप्तरंगी भाऊ येतील तर काहीतरी सोल्युशन निघेल यावर. चला. हो, चला चला. आता मला थेट परवा उठवा. उद्याचा पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र मला झोपू दे. थेट परवा. हा चला. आहा, सिमेंटची गोणी उचलून उचलून तर अंग घामाने चिंब भिजले आहे. तुम्ही आंघोळ करून घ्या ना. हो, अंघोळ तर करायचीच आहे, पण टिप टिप अंघोळ कशी करू? म्हणजे अरे ते बाथरूम मध्ये पाणी किती हळूहळू येत आहे. बादली भरायलाच 1 तास लागेल आणि इतकी झोप पण येते. टपूचे पप्पा काळजी नका करू, दयाने आधीच बदली भरून ठेवलीये. अरे वा, पण पाणी थंड आहे. अरे हे तर अजूनच चांगलं आहे दया. गरम गरम होत आहे. थँक्यू. गॉड ब्लेस यू. अंजली, हे तर त्या सिमेंटसाठी अर्ध्या रात्री इतकी धावपळ आणि वरून ते सिमेंट जर घरात पडून राहिलं ना अंजली, आच्छी, तर माझं तर शिंकून शिंकून हालत खराब होईल. आच्छी. मी एक काम करते, तुझ्यासाठी गरमागरम काढा बनवून आणते, मग तुझं शिंकणं ना बंद होईल. अंजली, एक मिनिट. मला आता लक्षात आलं की मला एवढी जास्त शिंका काय येते. आपण हे सिमेंट जवळ उभे आहोत ना, तर शिंका येणारच. आपण लोक थोडे दूर म्हणजे बेडरूम मध्ये जाऊन झोपूया ना, मग या शिंका येणार नाही येणार. पण तारक, जोपर्यंत सिमेंट घरात आहे तोपर्यंत कुठेही जा, थोडासा तर त्रास होणारच ना. अगं होईल काय, त्रास होतोय. अंजली, चल 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 चल. आच्छी. गॉड ब्लेस यू. कोमल, आपलं हॉल आणि क्लिनिक तर सिमेंटचं गोडाऊन झालंय. उद्या सकाळी मी पेशंट ना कुठे बघणार? अरे हंस, ते उद्याचं उद्या बघू, पण याचा विचार करा की झोपायचं कुठे. बरोबर आहे. आपल्या बेडरूम मध्ये सुद्धा इलेक्ट्रिकचं काम सुरू आहे. पंखा आणि एसी दोन्ही बंद आहेत आणि इथे हे सगळं सामान. हंस, एक काम करूया, या सगळ्या पोत्यांना एका उंचीवर लावून ठेवूया. त्याच्यावर वर्तमानपत्र पसरू, मग त्याच्यावर गाद्या टाकून झोपूया. नाही कोमल, सिमेंटमुळे अलर्जी होईल. अरे मम्मी पप्पा, माझं बेडरूम आहे ना, एका बेडवर सगळे ऍडजस्ट होऊन जाऊ. म्हणजे मी आणि मम्मी खाली झोपू, पप्पा तुम्ही माझ्या बेडवर झोपा. पण उद्या सकाळी सप्तरंगी भाऊ आले ना की मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही सगळ्यात आधी शेड बनवा आणि हे सगळं सामान इथून हटवा. आपल्याला किती त्रास होतोय याचा. बरोबर आहे. चला चला. चल बाळा, चल. ओ गॉड. आय माधवी, कंबर गेली का बाई? सामान उचलून उचलून सगळं अंग दुखतंय. आता उद्या सकाळी सप्तरंगी भाऊ आले की माझी धावपळ पुन्हा सुरू. पण जर नाही आले तर त्यांचा फोनही लागत नव्हता. आता का असा विचार करता तुम्ही? आता फोन नाही लागला ना, उद्या बोलणं होईल. नाही बोलणं तर होईल माधवी, पण नाही आले तरची गोष्ट. भिडू, तू काळजी करू नकोस. ओय, सप्तरंगी प्रा नक्की येईल. ओके. सोडी, कधीपासून आमचं बोलणं ऐकतोयस? ओय नाही भिडू, काय बोलतोयस तू? रोशन डार्लिंगचं डोकं दुखतंय, त्यामुळे मी तुझ्याकडे बाम मागण्यासाठी या शॉर्टकटच्या मार्गाजवळ आलो होतो. हो, सोडी भाऊ आहे. हा प्लीज भिडू. हो देतो थांब. ओ भिडू, सॉरी, ते रोशनचं डोकं दुखतंय ना, त्यामुळे मी या शॉर्टकटच्या मार्गाने मागवत होतो तुझ्याकडे बाम. सॉरी. अरे त्यात काय एवढं रोशन वहिनी, अजून काही हवं असेल तर सांगा. हा हे घ्या. हा, ओय बाम मिळाला सोनिये, दे. ओय थँक्यू भिडे. सोनिये, बाम मिळाला. ओय भिडू, मी तर म्हणतोय अजूनही माझं म्हणणं ऐक. ही भिंत तोडून टाकू आपण आणि दोन्ही घरांना एक करून घेऊ. सगळं सामान एका बाजूला ठेवू आणि आपण एका बाजूला झोपू. रोशन, तू गंमत करतोयस ना? ओय सोनिये, तुला समजलं, पण या भिडूला नाही समजलं. ओय भिडू, मी गंमत करतोय यार. गुड नाईट भिडू. गुड नाईट माधवी. गुड नाईट. चल रोशन, मी तुला बाम लावून देतो. हा चल. हे सगळं पोपटलाल मुळेच झालं आहे. हे काय बोलताय तुम्ही टपूचे पप्पा? नाहीतर काय, सारखा म्हणत होता ना की यावेळी गोकुळधाम सोसायटी मध्ये मस्त बिना कुठल्या समस्येशिवाय हे शांततेत काम चालू आहे. लागली नजर त्याची. हो रे टपूचे पप्पा, असं काही नसतं. हा बोल भाऊ. हॅलो जेठालाल, मी काय म्हणत होतो, उद्या सकाळी सप्तरंगी नाही आला तर? लाव
अजून नजर लाव, अजून पनवती लाव. जेठालाल अरे काय जेठालाल, जेव्हा बघावे तेव्हा नकारात्मकच विचार करत असतो. अरे भाऊ, नकारात्मक विचार करणे बंद कर आणि शांततेने झोपून जा. अरे बाबा कसं झोपू, झोपच येत नाहीये सप्तरंगी बद्दल विचार करून अरे करून. मग त्याच्याबद्दल का विचार करतोय? तुझ्या होणाऱ्या बायको बद्दल विचार कर, मस्त झोप येईल. अरे बाबा माझं ते सुद्धा करून झालं पण झोप येत नाहीये. मग एक काम कर, स्वतःचे नाव बदलून टाक. हा? काय पोपट ऐवजी घुबड ठेव, कारण रात्री घुबडच जाग असतं. जेठालाल अरे भाऊ, झोप आणि झोपू दे. ऐक 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 या झोपेचं काय करू? ओम शांती, ओम शांती. टपूचे पप्पा माझ्याही नेहमी म्हणते झोपताना कधी चिडायचं नसतं. अरे बाबा, मला तर चिडायचंच नाहीये, पण हा पोपटलाल बघ ना. काय म्हणाले पोपट भाऊ? म्हणतोय उद्या सकाळी सतपंगी भाऊ नाही आले तर. जर ते नाही आले तर बिचारा बबिताजींना किती टेन्शन होईल. बिचाऱ्या बबिताजी. हो माय गॉड, याचा फोन अजूनही बंद येतोय. येऊ दे ह्याला सकाळी, अशी बघते ना त्याच्याकडे. बबिता बबिता शांत हो शांत हो. कदाचित त्याच्या मोबाईलची बॅटरी संपली असेल, तो उद्या सकाळी फोन करेल. हो पण यार, आता सगळ्यांना किती टेन्शन आलंय. मला तर वाटते खूप मोठं टेन्शन येणार आहे. टेन्शन तर मला आलं आहे बबिता. माहित नाही उद्या सकाळी काय होणार आहे. गुड मॉर्निंग वा, टपूचे पप्पा मस्त झोपलेत. इतकं सगळं टेन्शन आहे तरी. माताजी, तुमची तर टप्पूच्या पप्पांवर कृपा आहे. सोन्याचे, हिऱ्याचे, मोत्याची शेज असो किंवा चटकी फुटकी शेज असो, टप्पूच्या पप्पांना झोप एकदम गाढ लागते नेहमीच. सतरंगी भाऊ आणि त्यांचे मजूर लोक आता येतच असतील. टप्पूच्या पप्पांना उठवायला लागेल आता. टप्पूचे पप्पा, ओ टप्पूचे पप्पा, टप्पूचे पप्पा. पप्पा काय झालं? काय करतेस? तुम्हाला उठवते. अरे उठवतेस की दुखणं वाढवतेस? टप्पूचे पप्पा परत झोपले. अरे उठा टप्पूचे पप्पा, उठा. 9 वाजलेत. सप्तू भाऊ आणि त्यांचे मजूर भाऊ येतच असतील. खूप थकल्यामुळे टप्पूचे पप्पा गाढ झोपेमध्ये आहेत. काय करू? चला थोडा वेळ त्यांना झोपू देते, तोपर्यंत मी माझी सारी कामं संपवते. ओ गॉड, अजूनपर्यंत सत्तूचा फोन बंद येतोय. किती मेसेजेस केले, त्याचं उत्तर नाही की स्वतः तो इथे आला पण नाहीये. सोसायटी वाल्यांनी विचारलं तर काय सांगू मी त्यांना? नाही आंघोळ केली आहे मी, बस आता माझ्या घरीच चाललो. पोपट भाऊ, त्यांनी जर सप्तू बद्दल विचारलं तर मी काय सांगू? अरे बाबा, मी रोज माझ्या घरीच आंघोळ करतो. ते बाथरूमच्या रिनोव्हेशनचं काम चालू आहे ना, त्यामुळे दुसऱ्याच्या घरी आलोय मी आंघोळीसाठी. हो पोहोचून फोन करतो बाबा, तू फोन ठेव. 9:30 वाजले, अजून सप्तरंगी नाही आला. आणि इतकं मोठं काम घेतलंय तर काही टेन्शन आहे की नाही? आणि सोसायटीत पण कुणाला टेन्शन नाहीये. माझ्या प्रॉब्लेमचा कोणी विचारच करत नाही. अजून किती दिवस दुसऱ्याकडे जावं लागेल आंघोळीसाठी? माहित नाहीये बाथरूमचं काम कधी नीट होईल. एकमेव सेक्रेटरी भिडे काय करतोय? तो पण अजूनपर्यंत झोपला असेल. हा हॅलो हेतलबेन. हा मी भिडे बोलतोय. हा मी हे सांगायला फोन केला होता की आज मी हर्षद आणि नुपूरची शिकवणी नाही घेऊ शकणार. भिडे नाही काय झालं, आज आमच्या सोसायटीमध्ये इंटेरियर डिझायनर येणार होता, पण तो आला नाहीये, त्याच्या टेन्शनमध्ये आली. तर एक मिनिट. हो नाही मला माहिती आहे की परीक्षा जवळ आल्या आहेत, पण तुम्ही चिंता करू नका. पण चिंतेचीच तर गोष्ट आहे बाबा. गप्प बस ना जरा. नाही तुम्हाला नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. काही काळजी करण्याची गरज नाहीये. जे काही नुकसान होईल ते मी डबल ट्युशन करून भरपाई करून देईन. काळजी करू नका. हा ओके थँक्यू. या रिनोव्हेशनच्या चक्करमध्ये माझ्या ट्युशन्स बंद होतील.
अरे बाबा पोपटलाल, तू जरा शांत बसू शकत नाहीस का? तू बघत नव्हतास मी फोनवर बोलतोय ते? अरे बाबा सगळं दिसतंय, पण इथे त्यापेक्षा मोठं टेन्शन झालंय. काय टेन्शन झालंय? अजून किती दिवस मी दुसऱ्याच्या घरी जाणार अंघोळीसाठी? कुठे आहे सप्तरंगी आणि काम कधी सुरू होणार? तसंही काल रात्री सामान उचलून उचलून सगळं अंग दुखतंय माझं. पोपटलाल, फक्त तुझ्या एकट्याचं अंग दुखत नाहीये बाबा, सगळ्यांचं अंग दुखतंय. सगळ्यांनी सामान उचललं होतं सोसायटीमध्ये आणि मलाही तेच टेन्शन आहे की सप्तरंगी अजून आला का नाहीये. 9:45 झाले आहेत पण कोणाला काही काळजीच नाहीये. आहे ना, मला काळजी आहे, म्हणून तर मी आलो ना तुला विचारायला. कुठे आहे सप्तरंगी? त्याला फोन बिन केला की नाही? जेव्हापासून उठलोय पोपटलाल तेव्हापासून त्यालाच फोन लावतोय पण फोन लागतच नाहीये. बंद येतोय. का स्विच ऑफ येतोय? कारण आज स्विच ऑफ डे आहे. अरे कुणाचा फोन बंद का असतो पोपटलाल? स्विच ऑफ आहे म्हणजे स्विच ऑफ आहे. अरे भिडे मास्तर, जरा घरात या बरं. हो हो, आलो 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 आलो. हो बघ, आता सेम तक्रार असणार की सप्तरंगी भाऊ कुठे आहे. काही बोलतोयस बाबा? नाश्ता करायला बोलवत असतील. चला अच्छा, जाऊया. अरे देवा, या सिमेंटमुळे किती धूळ आणि माती झाली आहे घरात. ये ये. गुड मॉर्निंग पोपटलाल भाऊ. गुड मॉर्निंग भिडे गुड भाऊ. मॉर्निंग भिडे मास्तर. तुम्हाला समजलं असेलच ना की मी तुम्हाला इथे का बोलवलं. हो हो, नाश्ता करायला ना. नाश्ता? नाश्ता करायला? भिडे मास्तर काय बोलताय तुम्ही? सकाळपासून मी नाश्ता केला नाहीये आणि तुम्ही नाश्ता करण्याबद्दल बोलताय. जरा माझ्या घराची परिस्थिती तर बघा. जसं वाळूचं रेगिस्तान असतं, माझ्या घरात सिमेंट स्थान बनलं. तेच तर. काय नाश्ता करशील बाबा तू? सिमेंटचा पराठा, सिमेंटचा समोसा की सिमेंटचे छोले भटुरे? बस कर पोपटलाल, मला भूक लागली आणि तू समोसा, छोले भटुरे आणि पराठा अशा पदार्थांची नावं घेतोय. मला त्रास होतो रे बाबा. भिडे भाऊ, या सिमेंटच्या पोत्यांनी मला खूप त्रास होतोय. सप्तरंगी भाऊ कधी येणार आहेत? भिडे मास्तर, सप्तरंगी भाऊ जसे येतील सगळ्यात आधी माझ्या घरातून या सिमेंटच्या गोण्या हलवा. खूप त्रास होतोय बाबा. माझ्या पेशंटना मी कसा तपासणार सांगा. हे बघा भिडे मास्तर, तुम्ही तुमच्या शिकवण्या बंद ठेवू शकता पण मी माझं क्लिनिक बंद नाही ठेवू शकत. मी डॉक्टर आहे. बरोबर आहे बाबा. तू तर काही बोलूच नकोस. पलटू लाल आणि हाती भाऊ, कोमलबाईनी, मी सकाळपासून सप्तरंगी भाऊंना फोन लावतोय पण त्यांचा फोन सारखा स्विच ऑफच येतोय. काय करू मी? अजूनपर्यंत? म्हणजे सप्तरंगी भाऊ येणार नाहीयेत का? माहित नाही आणि त्यांचं काम नाही माहित. हाती भाऊ, मला काही माहित नाही. मलाही खूप टेन्शन आलंय. भिडे, ए भिडे, मेहता साहेब बोलवतायत. हो, ऐकायला येतंय मला. हा मग चला. हो, जातोय ना. ते तेच विचारणार आहे, सप्तरंगी कुठे आहे, सप्तरंगी कुठे आहे. माधवी वहिनी, भिडे कुठे आहे? ते तर खालीच गेले होते, माहित नाही कुठे आहेत. अरे भिडे. अच्छा. हा मेहता साहेब, मी अरे इथे. इथे आहेस का भिडे? अरे यार, त्या सप्तरंगी बरोबर काय कॉन्टॅक्ट झाला? त्याच्याशी काय बोलणं झालं का तुझं? अरे काही बोलणं झालं नाहीये. मी फोन लावतो पण त्याचा फोन लागत नाहीये. भिडो, जो मेहता साहेबांचा प्रश्न आहे ना, तो माझाही प्रश्न आहे. पण तू उत्तर देऊ नकोस. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. असं वाटतंय आजही सुट्टी घ्यावी लागणार आहे. इथे तर घरात हे सिमेंट आहे, त्यामुळे शिंकून शिंकून खराब झाली अवस्था आणि या सप्तरंगीचा काय पत्ताच नाही. अरे आमची पण खूप वाईट अवस्था आहे मेहता साहेब. खरंय हाती भाऊ, आपण इकडे परेशान आहोत आणि सप्तरंगीचा काय पत्ताच नाही. 9:15 वाजतायत. एकदम बरोबर बोलतोयस पोपू. हो सोडी, तू काय याच्या होला हो करतोय? मी काय बेजबाबदारपणा केला? त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय तर माझी काय चूक? मी केला त्याचा फोन स्विच ऑफ आणि तुमच्या सगळ्यांच्या घरी रिनोव्हेशन चाललंय, मग तुम्ही फोन करून विचारू शकता ना. हो, हे बरोबर आहे. बा सेक्रेटरी म्हटलं की आरोप करायचे आणि रिनोव्हेशन कमिटीचा मेंबर जेठालालही आहे, त्याला कोणी विचारतच नाहीये. हा मग त्यात काय एवढं? जेठालाल सुद्धा विचारूया. जेठालाल, ए जेठालाल. बोला. दयावईने जरा जेठालालला बोलवा ना. पप्पूची पण आहेत. ते टपूचे पप्पा जरा झोपलेत. अजून झोपलेत? जेठ्या अजून झोपलाय? बघा, इथे आम्ही सगळे टेन्शन मध्ये आहोत आणि हे भाऊ वरती घोरत पडले आहेत. दयावहिनी, उठवा जेठालालला, खूप महत्वाचं काम आहे. उठवते. एक मिनिट सुनबाई, हा बापूजी. तू थांब, मी जेठ्याला उठवतो. अरे कसली काळजीच नाहीये. आता तर उठावंच लागेल रे बाबा. टपूचे पप्पा, लवकर उठा लवकर. झोपू दे. अरे बापूजी रागावून तुम्हाला उठवायला येतायत. अरे चुप, फेकाफेकी करू अरे नकोस. खरंच सांगते, उठा टपूचे पप्पा.
माझे पप्पा. अरे झोपू दे जुलमी कुठली. झोपा बापूजी, झोपा झोपा तुम्ही. ए झोपावाडी, तिकडे सप्तरंगीचा कुठे पत्ता नाहीये. सोसायटीत सगळे टेन्शन मध्ये आहेत. आणि तू इथे आरामात झोपलायस. अरे मी कुठे झोपलोय, मी तर उठलोय बापूजी. गप्पा बस. चल चल लवकर खाली चल. चल बापूजी तुम्ही पुढे व्हा, मी फटाफट आंघोळ करून तयार होऊन येतो. तुला आंघोळ करून तयार व्हायला 1 तास लागेल. तोपर्यंत काय सगळ्या सोसायटी वाल्यांनी तुझी वाट बघायची. मग किमान ब्रश करून तोंड धुवायची परवानगी तरी आहे. म्हणजे तू ब्रश न करताच खाली यायचा विचार करत होतास. अरे अरे आता उभा काय आहेस. लवकर कर ब्रश तुझं. हा? अरे असं हातावर हात ठेवून काही होणार नाहीये. सप्तरंगी जर आला नाही ना तर आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. बरोबर आहे. एक काम करूया, एक अर्जंट मीटिंग घेऊया. चला अय्यर आणि बबिता वहिनीला पण बोलूया. ओय पोपो, अय्यर प्रा आणि बबिता वहिनीचं रेनोव्हेशन अजून सुरूही झालं नाहीये. सोडी तसं नाहीये. बबिताची सप्तरंगीची ताई आहे ना, मग त्यांना माहित असेल ना की तो कुठे आहे, काय करतोय, किमान त्याची इन्फॉर्मेशन मिळेल ना. विचारूया. अय्यर! अय्यर, अरे ओय अय्यर हे तर आपल्याला बोलावतायत आणि सप्तरंगी बद्दलच विचारणार ते. आणि सप्तूचा फोन अजूनही बंद येतोय. सकाळपासून त्याचा काहीच पत्ता नाहीये. ओ गॉड, आता पण सगळ्यांना काय उत्तर देणार, कसं तोंड दाखवणार. बबिता प्लीज रडू नकोस प्लीज. अय्यर रडू नको तर काय करू. या सप्तूमुळे आपण कोणाशी नजरे भिडवू शकणार नाही. कळत नाही आपण खाली कसं जायचं. अय्यर पण बबिता खाली तर जावंच लागणार ना. बबिता या सिच्युएशनला फेस करावंच लागेल. या सप्तरंगीने तर आपल्या सगळ्यांनाच टेन्शन मध्ये आणलंय. हो, आणि त्या मूर्खाचा फोनही बंद येतोय. अरे माझं तर जणू जगच हल्लंय. एक तर दुसऱ्याकडे अंघोळीला जावं लागतंय. आणि घराच्या अशा परिस्थितीत जर मुलीकडचे मला पाहायला आले तर मी काय घर दाखवणार. माझं लग्न तर ठरायच्या आधीच तुटेल. तू तर काही बोलूच नकोस पोपटलाल, हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. आता मी काय केलं. तुझ्या हाताने नारळ नाही ना फोडलास. अरे बाबा तो नाही फुटला. मी तर खूप प्रयत्न केले पण तो फुटलाच नाही तर मी काय करू. आपण म्हणजे लागली ना पनवती. जेठालाल, अरे काय जेठालाल मेहता साहेब, काल रात्रीपासून दुसऱ्यांदा पनवती लावली. मला काल फोन करून म्हणाला सकाळी सतपंगी भाऊ आले नाही तर, आणि आता बघा लागली ना पनवती. कुठे आलेत ते. ओय पोपू, अशी पनवती नसते लावायची. अरे शिरोशन. बाई सोडी, असं बोलून काही पनवती लागत नाही. तसं तर जेठालालने पण मला 7 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की पोपटलाल कंजूसपणा सोड, नाहीतर तुझं लग्न नाही होणार कधी. तेव्हापासून माझं लग्न ठरतच नाहीये. पण मी तुला असं कधी म्हटलं का की तू पनवती लावलीस म्हणून माझं लग्न ठरत नाहीये म्हणून. हो पण प्रत्यक्ष पण तसंच होतंय ना की मी बोलल्यानंतर तुझं लग्न ठरलं नाहीये. अरे असं असेल तर मग तुझी पनवती परत घे बाबा. मी कंजूस नाहीये. विचार सगळ्यांना, मी कंजूस आहे. कंजूस नाही म्हणजे नाही. अरे बाबा तू कंजूस नाहीयेस, पण आता जरा बोलण्यात कंजूसी कर प्लीज. अरे हे कुठल्या गोष्टींवर चर्चा करताय तुम्ही जेठालाल. ही एक अंधश्रद्धा आहे. असं कोणाच्या बोलण्याने पनवती लागत नाही भाऊ. हा, पण आताच तर सिद्ध झालं ना की मी बोलण्यानंतर त्याचं लग्न ठरत नाहीये. जेठालाल, पोपटलालचं लग्न न ठरण्यामागे कंजूसी सोडून बरीच कारण आहेत. अच्छा, म्हणजे अजून कारण आहेत. मेहता साहेब आता तर हद्दच झाली. अरे बाबा पोपटलाल, ह्यावर आपण नंतर बोलू शकतो. आता आपण प्लीज समोर जो प्रॉब्लेम आहे त्यावर बोलायचं का. हा, सप्तरंगीच्या बाबतीत विचार करा. हा. तेच. हे बघा आले. अरे कुठे आहे बाबा हा सप्तरंगी. कुठे आहेत मजूर लोक, कुठे आहेत. ओय सप्तरंगी नाही, अय्यर आणि बबिता वहिनी आलेत. अरे बिचारी बबिताजी रडते. ओय काय झालं. ओय मला काय माहिती. बबिताजी काय झालं, का रडतायत.
अय्यर भाऊ काय केलं तुम्ही? जेठालाल, मी स्वप्नातही बबितावर रागवण्याचा विचारही करू शकत नाही. तर मग बबिताजी रडतायत का? बबिताजी प्लीज तुम्ही रडू नका. सांगा बरं काय झालंय, सांगा ना. सगळी गोकुळधाम सोसायटी तुमच्या बरोबर आहे, सांगा आम्हाला. जेठालाल शांत हो, शांत हो. बबिता ऍक्च्युली सप्तरंगीमुळे रडते. सो सॉरी एव्हरीवन. माझ्या भावामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतोय. अरे अगं नाही तुझं काही होतच नाही. हो ना, तुम्ही का सॉरी म्हणताय? कविताजी खरं तर तुम्ही आम्हा सगळ्यांच्या भल्याचाच विचार केला होता ना. मग ओ बबिता वहिनी, सप्तरंगी प्रात छूमंतर झाला, यात तुमचा काय दोष आहे? तेच ना. कविता बेटा, आमच्या कोणाच्याही मनामध्ये तुझ्याबद्दल जराही नाराजी नाहीये. हो बरोबर आहे. हा प्लीज प्लीज बबिताजी. बबिताजी बापूजी एकदम बरोबर बोलतायत. बघा आता तुम्ही एकदम रिलॅक्स व्हा. दया तू ते मध्यंतरी मला सांगत होतीस ना की ते टेन्शन दूर करायचंय का असं नाही ते, त्याबद्दल बबिताजींना सांग. सांगते बबिताजी, मन शांत करण्यासाठी तुम्ही ना आधी एक ना खोल श्वास घ्या आणि मग श्वास सोडा. तुमचं मन पटकन शांत होईल. शांत हो बबिता, शांत हो. खोल श्वास घ्या. डीप ब्रीथ. सगळं काही ठीक होईल. ओके ओके, थँक्यू. छान. अच्छा गुड गुड, त्या ठीक आहेत. अच्छा बबिताजी, मी सप्तरंगी भाईंना खूप वेळा फोन ट्राय करतोय पण फोन लागत नाहीये. तुमच्याकडे दुसरा कुठला नंबर आहे त्यांचा? नाही भिडे भाऊ, माझ्याकडे त्याचा दुसरा कुठलाच नंबर नाहीये. इनफॅक्ट त्याने अलीकडेच घरही शिफ्ट केलं होतं, त्यामुळे माझ्याकडे त्याचा नवीन ऍड्रेस सुद्धा नाहीये. ओ तेरी, आता माहित नाही तो कुठे आहे. आय एम सो सॉरी, सो सॉरी. बबिताजी, तुम्ही स्वतः यात दोषी नका समजू. हा असं धरून चला की उद्या सुंदर कडून काही चूक झाली तर त्यात दयाची थोडी काही चूक आहे. अजिबात नाही. माझा सुंदर वीरा चूक करूच शकत नाही. दया तुम्ही बरोबर बोलताय टपूचे पप्पा. जर सुंदर वीराने चूक केली तर त्यात त्याची चूक असेल, माझी काही चूक नसेल बाबा. हा अरे चला बाबा नो, आता जे काय व्हायचं ते झालं. आता पुढे काय करायचं त्यावर विचार करा. हो बरोबर आहे. आता पुढचं ठरवूया. हे बघा, आता आपल्या सगळ्यांसमोर एक मोठी समस्या आहे. जर कोणाकडे या समस्येवर काही उपाय असेल तर प्लीज सांगा. शांती शांती. बापूजी काहीतरी सांगतायत. बोला बोला बापूजी बोला, सांगा तुम्ही. अरे बाबा, भिडेने गोंधळ घालायला नाही सांगितलंय. या गंभीर समस्येवर उपाय काय करता येईल यावर विचार करायला सांगितलं. बापूजी, आम्हा लोकांना तर काही सुचत नाहीये. आता तुम्हीच काहीतरी सुचवा. आय थिंक आपण पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. काय? बबिताजी, तुम्ही तुमच्या भावाविरुद्ध पोलीस कंप्लेंट करणार? असा विचार तरी कसं करू शकता? नका करू. बबिता वहिनी, आपल्या भावाविरुद्धच कंप्लेंट. तुम्ही तर दिवार मधल्या शशी कपूरच निघालात. शशी कपूर? अरे दिवार मध्ये पण हेच झालं होतं ना. शशी कपूर आपल्या भावाविरोधात होता. हो हो हो. नाही सोडी, बबिताजी अगदी बरोबर बोलतायत. आपल्याला पोलीस कंप्लेंट केलीच पाहिजे. मेहता साहेब, अरे काय झालंय काय तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? काय बोललो मी? अरे कालपर्यंत तर सगळे सतपंगी भाऊंचं खूप कौतुक करत होते. वा वा वा, सतपू भाऊंनी काही काम केलंय, जबरदस्त, मजा आली. मग तो म्हणायचा सतपंगी नाव आहे माझं, आणि पाठोपाठ सगळे म्हणायचे सगळ्यांच्या जीवनात रंग भरणं काम आहे माझं. आणि आज 9 वाजून गेले तरी तो नाही आलाय किंवा त्याचा फोन लागत नाहीये, तर अचानक सगळ्यांची मजल पोलीस कंप्लेंट करण्यापर्यंत गेली. जेठालाल, पोलीस कंप्लेंट करावी असं बबिताजी म्हणाल्या आणि मी केवळ त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं. अरे तुम्ही समजून घ्या मेहता साहेब, बबिताजी तर बिचाऱ्या भोळ्या आहेत. मग मी काय चंट आहे जेठालाल? अरे असं नाहीये, पण तुम्ही समजून तर घ्या मी काय सांगतोय ते. काय? बबिताजी जे आहे ते बिचारे त्यांच्या गोकुळधाम बद्दलच्या आपुलकी पायी जोशात येऊन त्या असं म्हणाल्या, पण तुम्ही तर काही विचार न करता समर्थन द्यायला लागला. समजून घेण्याची गरज तुम्हाला आहे जेठालाल. तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा की बबिताजींना नेमकं काय म्हणायचंय. हा मग समजवा ना तुम्ही. अरे बाबा, सप्तरंगींची पोलीस कंप्लेंट म्हणजे सप्तरंगींच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट नाहीये. सप्तरंगी साठी पोलीस कंप्लेंट करायची आहे.
भाऊ सप्तरंगी नाही आला, जो नेहमी वेळेवर येतो तो माणूस नाही आला, तर देव न करो त्याच्याबद्दल काही वाईट झालं असेल, तो प्रॉब्लेम मध्ये असेल, तर पोलिसांना कळवलं तर पोलीस त्यांना शोधू शकतील ना. मग पोलिसांना सांगणं हे आपलं काम आहे की नाही सांगा बरं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अच्छा असं. हा मग हो अच्छा सॉरी बबिताजी, सॉरी. मेहतूस अगदी बरोबर बोलतो. पोलिसांना सांगणं आपलं कर्तव्य. हो ना. बबिता शांत हो, टेन्शन घेऊ नकोस. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन येतो. हा, चला भाऊ चला. हा, चला, जाऊया, काय चला ही अशी बादली घेऊन जाणार आहेस पोलीस स्टेशनला? अरे बाबा मी हे अब्दुलच्या दुकानात ठेवेन ना, तेवढीच वेळेची बचत. हा चल. সাপ্তু কোথায় ছিলি তুই? কাল রাত থেকে জানিস এখানে কত বড় প্রবলেম হয়ে গেছে। তোকে কাল রাত থেকে ফোন করে যাচ্ছি আমরা, তুই একবার ফোন উঠাচ্ছিস না। কন্টিনিউয়াসলি তোর ফোনটা সুইচ অফ আসছে। কোনো রেসপন্সিবিলিটি আছে তোর মধ্যে? তোর মধ্যে কোনো দায়িত্ব জ্ঞান নেই, কিচ্ছু নাই। চুপ করে আছিস কেন? বল এক্ষুনি। भिडे नाही एवढी बंगाली नाहीयेत. कूल डाऊन बबिता. सप्तारंगे कालपासून तू कुठे होतास? काल रात्रीपासून आम्ही तुला फोन ट्राय करतो, कुठे होतास तू? तुझा फोन का स्विच ऑफ येतोय सप्तू? सप्तरंगी बाई, तुम्ही काय म्हणाला होतात की आधी तुम्ही इथे शेड बांधणार आणि मग त्यानंतर सामान येईल. पण सामान तर काल रात्रीच आलं, ते सुद्धा अर्ध्या रात्री. मग अचानक विजांचा कडकडाट झाला, मग सामान इथे कसं ठेवणार? म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ते सामान मेहता साहेब आणि हातीभाईंकडे शिफ्ट केलं. हे बघा ना कसं ठेवलं इथे, रेती बिती कशी ठेवली बघा. अरे आमची काय अवस्था झाली ते आम्हालाच माहित. सप्तरंगी भाऊ सामान जेव्हा आलं तेव्हा तुम्हाला इथे असायला हवं होतं. एक म्हणजे तुम्ही इथे नव्हता आणि दुसरं म्हणजे तुमचा फोनही बंद होता. अरे बाबा ही पद्धत बरोबर आहे का तुम्ही सांगा. सप्तरंगी प्रा, ओ एवढा बेजबाबदारपणा कसा करू शकतोस तू? आमच्या घरात सामान एखाद्या गोडाऊन सारखं पसरलंय भाऊ. हो अरे बाबा खूप त्रास होतोय त्याचा. सप्तू माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. पूर्ण गोकुळधाम वाल्यांनी त्यांना तू माहिती देखील नसताना केवळ माझ्या भरोश्यावर तुला काम दिलं आणि तू इतका केअरलेस कसा वागू शकतोस? अरे बाबानो, एक मिनिट सगळ्यांनी गप्प बसा रे जरा. अरे त्याला सुद्धा जरा बोलू द्या ना की त्याने असं का केलं. बोल बाबा बोल, सप्तरंगी बोल. मी तुम्हा सगळ्यांची हात जोडून मनापासून माफी मागतो. अरे बाबा माफी बिफी नंतर, आधी हे सांग की कालपासून विना संपर्क का होतास? हा. बोल, याचं उत्तर दे. मी म्हटलं होतं ना की माझ्या लग्नाच्या गोष्टी चालल्यात मुलीसोबत. म्हणजे मला असं विचारायचं होतं की पुढे काय झालं? ती मुलगी कोमलिका अमेरिकेमध्ये राहते. इंटरनेटवर आमची फ्रेंडशिप झाली, मग आम्हाला प्रेम झालं. आम्हाला आता लग्न करायचंय, पण तिचे वडील लग्नाला तयारच नव्हते. हा फिल्मी म्हणजे एकदम फिल्मच्या गोष्टीसारखं वाटतं ना. ओय सेम टू सेम. माझ्या आणि रोशन डार्लिंगच्या केस मध्ये रोशन डार्लिंगचे वडील पण तयार नव्हते. अच्छा रोशन वहिनी. काल रात्री जेव्हा मी इथून गेलो तेव्हा रात्री कोमलिकाचा अमेरिकाहून फोन आला. ओ ती म्हणाली की तिचे वडील लग्नासाठी हो म्हणाले. हो अभिनंदन. पण त्यांनी हे सांगितलं की मला जर तिच्याशी लग्न करायचं असेल तर ताबडतोब अमेरिकेला पोहोचावं लागेल. काय? जर मी तिथे नाही पोहोचलो तर तिचे वडील समजतील की तिचं माझ्यावर खरं प्रेमच नाहीये म्हणून. मग आता तर मग तिचं लग्न दुसरं कोणाशी तरी करून देतील. अरे गॉड. वा काय नशीब आहे. समोरून लग्नाची ऑफर येते. मग पुढे काय झालं? मग का रात्रभर मी अमेरिकेला जाण्याच्या आणि तिकीट बुक करण्यामध्ये ना मी एकदम बिझी झालो होतो. आणि या टेन्शन मध्ये माझ्या मोबाईलची बॅटरी एकदम डाऊन झाली आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन नाही करू शकलो. बघितलं. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. हा मी कोमलिकावर खूप प्रेम करतो आणि म्हणूनच मी अमेरिकेला जायचं ठरवलं आणि मी अमेरिकेला जायचं तिकीटही बुक केलं. सप्तरंगी बाई, फक्त तिकीट बुक करून काही फायदा नाही, अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा पण लागतो. आणि भाऊ, माझ्याकडे अमेरिकेचा 10 वर्षांचा विजा आहे. 10 वर्षांचा? म्हणजे तू अमेरिकेला जाणार?
नाही मी तुमच्या सगळ्यांच्या घराच्या रिनोव्हेशनचं काम हातामध्ये घेतलंय. म्हणूनच हे काम सोडून मला अमेरिकेला नाही जाता येणार. सप्तरंगी भाऊ, तुम्हाला अमेरिकेला जायचं नव्हतं तर तिकीट का बुक केलं? ते मी काल रात्री खूप टेन्शन मध्ये होतो ना, म्हणूनच मी तिकीट बुक केलं. मग सप्तरंगी भाऊ तुमचं लग्न? आमच्या नशिबात जे लिहिलंय तेच होणार. अरे म्हणजे तुला असं म्हणायचंय की तू अमेरिकेला नाही जाणार आणि इथे रिनोव्हेशन करणार? होय, कारण तुम्ही सगळ्यांनी माझ्या ताईच्या भरोशावर मला न ओळखता मला रेनोव्हेशनचं एवढं मोठं काम दिलं. म्हणूनच मी हे काम नाही सोडू शकत. मी कोणत्याही परिस्थितीत हे काम पूर्ण करणारच. माझ्यामुळे माझ्या ताईला मान शर्मेने झुकवायला नाही देणार. सप्तू, वा वा बबिताजी, तुमचे सत्पू भाऊ तर महान विचारांचे निघालेत, अगदी तुमच्यासारखेच. मूर्ख आहे, एक नंबरचा मूर्ख आहेस तू. अरे काय बोलतोय तू? अगदी बरोबर बोलतोय. अरे बाबा, आमच्या घराचं रिनोव्हेशन तर तुझ्याशिवाय होऊ शकतं. तिथे मुलगी तयार आहे, मुलीचा बाप तयार आहे आणि तू तयार नाहीयेस. अरे बाबा, आयुष्य रिनोव्हेट करायची संधी वारंवार नाही मिळत. हा, अगदी बरोबर. जर संधी मिळते तर तिचा लाभ घे, नाहीतर लग्न न होण्याचं दुःख पोपटलाल पेक्षा जास्त कोणाला माहितीये. मग बिलकुल. पोपट भाऊ बरोबर बोलतायत. पण तुमच्या रिनोव्हेशनचं काम अरे होईल ते. तू समजतोस कोण स्वतःला? नथिंग इज इंडिस्पेन्सिबल इन दिस वर्ल्ड एक्सेप्ट एन ऑफर फॉर द मॅरेज. सप्तरंगी भाऊ, पोपट भाऊंचं हे बोलणं तुम्ही ऐकलंच पाहिजे. तशी तुमची फ्लाईट कितीची आहे? 3 तासानंतरची. आता एअरपोर्टवर जाता जाता मला असं वाटलं की मी काहीतरी चुकीचं करतोय, म्हणून ते मी तिकीट कॅन्सल. तुम्ही तुमची फ्लाईट कॅन्सल करणार नाही आहात. पण सप्तरंगी भाऊ, तुमची फ्लाईट 3 तासानंतर असेल तर तुम्हाला ताबडतोब एअरपोर्टवर पोहोचावं लागेल. हो सत्पू भाऊ, जाओ, झेलो अपनी जिंदगी. हाँ, जी लो अपनी जिंदगी. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट सप्तरंगी. थँक्यू. ओय, मोस्ट वेलकम. सॉरी ताई, सगळं इतक्या गडबडीमध्ये झालं की. ओके सप्तू, तू जा. आणि तुला आणि कोमोलिकाला आम्हा सगळ्यांकडून लग्नासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हो 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 मित्रा, खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं घर बनवता बनवता याचं घर बसलं. थँक्यू ताई. अरे थँक्यू काय, तुम्ही दोघं आधी लग्न करून या, मग आम्ही तुमच्याकडून पार्टी घेऊ. चला, हॅपी जर्नी. हा, जा लवकर, नाहीतर तुझ्याऐवजी पोपटाल बसेल प्लेन मध्ये. थँक्यू एव्हरीबडी. अरे थँक्यू काय. गोकुळधामवासियांनो, तुम्ही ग्रेट आहात. हॅपी जर्नी. आणि बाबा, ए बाबा, पोचल्यावर फोन करा बबिता वहिनींना.